विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सन्माननीय आपले विरोधी पक्षनेते यांनी जो विषय या ठिकाणी मांडला त्यानुसार हे खरं आहे की पहिल्यांदा 2016 साली आपले एनडीआरएफचे दर ठरले होते आणि त्यानंतर सातत्याने मागणी होत होती। आपण लोक देखील भेटला होता। त्यानंतरच्या बैठकीमध्ये आम्ही लोकांनी देखील मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही पत्र दिलं होतं। आता याच्यामध्ये 15 दिवसापूर्वी केंद्र सरकारने नवीन दर घोषित केले आहेत आणि आता नवीन दरामध्ये आधी जे 6500 होतं ते जिरायताकरता 8500 त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर सिंचनाखालील पिकांकरता 17000 रुपये आता या ठिकाणी प्रति हेक्टर त्यांनी केलेलं आहे। 17000 केले आहेत आणि बहुवार्षिक पिकांकरता 22500 अशी ही नवीन वाढ आता एनडीआरएफच्या या निकषामध्ये केली आहे। आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला, मुळात आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे सततचा पाऊस ही संकल्पनाच नव्हती। 65 मिलीमीटर पाऊस पडला तरच आपण मदत करत होतो, परंतु हे नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने एक गोष्ट लक्षात आली की 65 मिलीमीटर पाऊस पडत नाहीये, पण 7-8 दिवस रोज 30 मिलीमीटर 20 आणि त्यातनं पिकं खराब होत आहेत आणि म्हणून एनडीआरएफच्या निकषात नसताना देखील राज्य सरकारने सगळा बोजा स्वीकारून आपण अशा प्रकारची मदत केली। पहिला मदत आपण त्यातली जी पहिले पंचनामे झाले होते त्यांना मदत केली, पुन्हा तशा प्रकारचा पाऊस झाला, पुन्हा त्याला आपण मान्यता दिली। आताही आपण बघितलं असेल तर ज्या पुरवणी मागण्या आहेत या पुरवणी मागण्यांमध्ये आपण या सततच्या पावसाने ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत आपण दिली आहे। फक्त आता याच्यामध्ये दादा एक गोष्ट अशी लक्षात येते की नुकसान झालंय का तर झालंच आहे, त्यात काही दुमत नाहीये, पण काही ठिकाणी एका भागात नुकसान आहे दुसऱ्या भागात नाहीये, पण आमदारांचा ओढा असतो आमचे टाकून द्या। त्यामुळे आता काही ठिकाणी अशी एक विडंबना लक्षात येते की आपण 70-80% जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मदत करतोय आणि त्या जिल्ह्यामधनं जे काही अरायव्हल्स आहेत बाजार समितीमध्ये ते मागील वर्षापेक्षा जवळजवळ 1.5 दुप्पट आहे। तर आता कुठेतरी आपल्याला याचाही विचार आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।